सकाळी 4 वाजता महाभयंकर असा हा पाऊस 2006 नंतर पहिल्यांदा एवढा मोठ्या जोरात पाऊस झाला. एवढा पाऊस झाला की सध्या म्हणजे ढगफुटी सदृश्य हा पाऊस होता. जवळपास या नदीचं अर्धा किलोमीटर दोन्ही साईडनं पाणी बाहेर शेतातून वाहिलं आणि सोयाबीन, कापूस अक्षरशः चक्काचूर झाले. कोणत्याही क्षणी या ठिकाणी ₹1 या शेतीतून आता या ठिकाणी शेतकऱ्याचा वसूल होत नाही. 100% नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि शासनानं तातडीनं या ठिकाणी ताबडतोब पंचनामे करावे आणि शेतकऱ्याला उभं करण्यासाठी परत एकदा मोठा हातभार लावावा अशी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी मी शासनाला विनंती करतो आहे. आज सकाळी 4 वाजता पाणी सुरू झाला. ढगफुटीचा सदृश्य पाणी झालेलं आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांची जमिनी गेल्यात, जनावरं गुरं ढोरं गेलेत, काहीचे शेड गेलेत, पाईप सोलर पंप वाहून गेलेले आहेत. भरपूर नुकसान झालेली आहे. शासनाने यांना त्वरित पंचनामे करून शेतकऱ्याला न्याय देण्याची कृपा करावी. खरं तर गेल्या 2-3 महिन्यापासून सातत्यानं फक्त एखाद 2 दिवस जर सोडला तर रोज कुठे ना कुठे ढगफुटी सदृश्य पाऊस संपूर्ण मतदारसंघामध्ये, मग सिंदखेडराजा तालुका असेल, देऊळगाव तालुका असेल, लोणार तालुका असेल, चिखली तालुका असेल, या सगळ्याच परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ढगफुटी सदृश्य पाऊस पडलेला आहे आणि तो सातत्यानं आताही पडतोय. आता 4 दिवसापूर्वी सिंदखेडराजा तालुक्यात, लोणार तालुक्यात अशा बऱ्याच ठिकाणी खूप मोठा पाऊस त्या ठिकाणी पडतोय आणि या पावसामुळे प्रचंड नुकसान माझ्या शेतकरी बांधवांचं होतं आहे आणि निश्चित त्यांचं अश्रू पुसण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. पालकमंत्री महोदयांशी माझं सातत्यानं बोलणं सुरू आहे. आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचंही माझं बोलणं झालेलं आहे. तर निश्चित एक चांगल्या पद्धतीचं मदतीचं हात हा शासनाकडून दिला जाईल अशी मला खात्री आहे आणि तसा माझा सातत्यानं पाठपुरावा शासनाकडे सुरू आहे. मकरंदाबा पाटील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, अतिशय कर्तव्यदक्ष असे पालकमंत्री आहेत आणि मदत व पुनर्वसन हे खातंही त्यांच्याकडेच आहे. तर हा एक जमेची बाजू ही आपल्या जिल्ह्यासाठी आहे, माझ्या मतदारसंघासाठी आहे. त्यामुळं शेतकरी राजाला माझी विनंती आहे की हा हवालदिल होऊ नका. निसर्गाच्या समोर आपल्याला काही करता येत नाही, परंतु आपण सगळे मिळून या परिस्थितीला चांगल्या पद्धतीनं तोंड देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. काळजी करू नका. नक्कीच शासन आपल्यासाठी मदतीसाठी तत्पर त्या ठिकाणी आहे.